पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी आमदार अभिजित पाटील यांच्यासोबत एकत्र येण्याचा काल घेतलेल्या निर्णयानंतर वाखरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाल्याची भावना समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत। आज बंडी शेगाव येथे आमदार अभिजित पाटील, भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून विविध आंदोलने, मोर्चे यात सक्रिय सहभाग घेतलेले बंडी शेगाव येथील पार्थ उत्तम सुरवसे यांचे आक्रमक भाषण लक्षवेधी ठरले। पार्थ सुरवसे यांच्या भाषणास मोठी दाद मिळाल्याचे दिसून आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आपल्या जिल्हा परिषद वाखरी गट आणि पंचायत समिती वाखरी यातून अधिकृत उमेदवार मयूरताई बागल आणि शिवाजी तात्या मदने यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेल्या आपल्या माढा विधानसभेचे विद्यमान आमदार अविदाबा पाटील, माजी पंचायत समिती सभापती उपसभापती विष्णुभाऊ बागल, हे मंचावरील सर्वच नेते मंडळी आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व शेतकरी सभासद, मतदार बंधू आणि माता भगिनी, ह्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने वाखरी गटातून आपल्या या पक्षाचे अधिकृत उमेदवार मयूरताई बागल यांच्या प्रचारासाठी, तसेच आपले तानाजी काका बागल यांनी जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा माणूस रात्रंदिवस लढत आहे आणि जवळजवळ 20 ते 25 केशी त्या माणसाने आपल्या अंगावर घेतले, त्या केवळ शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून। त्यांच्याकडे कुठलं जरी काम असलं तरी तुम्ही त्यांना कधीही फोन करू शकता। तसेच आपल्या शिवाजी तात्या मदने यांचंही अधिकृत उमेदवार आहेत आणि आपल्या उमेदवारांचं चिन्ह आहे घड्याळ। तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे। तसेच गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपल्या वाडीचं जी 2 गडे येतं त्यांनी सर्व शेतकरी असतील, कामगार असतील, यांना गेल्या 20-25 वर्षापासून अतोनात लुटलेला आहे आणि आता गडी काय मनाला येईल ती बोलत बसते। तसेच चंद्रभागा कारखाना असेल, या चंद्रभागेच्या कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ शेतकरी सभासद कामगारांचे हातोनात लूट केलेले, एक कारखाना चालवा येत नसताना चर्मन साहेबांना खर्डीचा सीताराम कारखाना शेतकऱ्यांच्या मुळावर उभा केला गेला। काही शेतकऱ्यांकडून 10,000, 20,000, 50,000, लाख रुपये शेअर्स रक्कम गोळा करून हा कारखाना उभा केला। तोही कारखाना चर्मन साहेबांना चालवता आला नाही। तसेच हा कारखाना काळुंगे सरांना विकला गेला आणि त्यांची मुलगी ही कारखाना सक्षमपणे चालवत आहे। तसेच हा कारखाना चालवत असताना आष्टी शुगर काळुंगे सरांनी घेतला गेला आणि तोही कारखाना तेवढ्याच ताकदीनं चालू आहे। तसेच बार्शीमध्येही काळुंगे सरांनी कारखाना घेतलेला आहे, म्हणजे एका कारखान्यावर 3 कारखाने उभा केलं गेलं आणि आज हे कारखाना चालू आहे। मात्र आपल्या चेअरमन साहेबांना गेल्या 25 वर्षापासून कारखाना
कारखाना चालवता येत नाही. सहकारी संस्था दूध डेअरी असेल, ही दूध डेअरी ही घडवणं खाजगीकरण केलेलं आहे. असे अनेक माध्यमातून जो जो या कारखान्याला किंवा दूध डेअरीला त्यामध्ये सहभागी होईल त्या प्रत्येकाला, त्या प्रत्येक व्यक्तीला, ह्या माणसांना लुटून खाण्याचं काम केलेलं आहे. तसेच बाजीराव वीर येते आपल्या बंडीशेगाव मंडळाला दुष्काळातून, ओला दुष्काळातून वगळलं होतं. त्यावेळेस बंडीशेगाव मंडळातून या 7-8 गावासाठी रस्ता रोको आंदोलन ठेवलं होतं. त्यामध्ये वाडीचा बारका गडी ही सहभागी होता. गावातील या जवळजवळ 8 ते 10 गावामध्ये त्या रस्ता रोको मध्ये 29 जणांवर गुन्हा दाखल झालं होतं. मात्र या वाडीच्या गड्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही. म्हणजे हा माणूस सर्वसामान्य माणसांसाठी काम करणार आहे का मला सांगा. त्या दोन्ही गड्यांनी अतोनात शेतकऱ्यांची लूट केली, फसवणूक केली, जवळजवळ केसानं गळ कापलेत. त्या गड्याला 25 वर्ष कारखाना चालवलं नाही. तरी माझं सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांना आव्हान आहे, त्या गड्याला काय कारखाना चालवता येत नाही, दूध डेअरी चालवता येत नाही. आपण सर्वांनी मिळून 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये वर्गण गोळा करून त्या गडी एक पिठाची गिरणी चालवा द्यायची. कारण तो माणूस फक्त पिठाची गिरण चालवण्यासाठी सक्षम आहे असं मला वाटतंय. तसेच या गड्याने आजपर्यंत कुठलाच पक्ष ठेवला नाही बदलायचा. म्हणजे मला वाटतं हा दुसरा राऊंड असेल. या पक्षात त्या पक्षात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यातून निघून गेले. त्यांच्याबद्दल एक 2 मिनिटाचा किस्सा तुम्हाला सांगत आहे, कारण मी तो स्वतः अनुभवलेला आहे. आणि सर्वांना एक आवाहन करतोय, विनंती करतोय की आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करून दादाला ही खरी श्रद्धांजली असेल. ज्यावेळेस लॉकडाऊनचा विषय चालू होता, 22 मार्चला लॉकडाऊन पडलं होतं आणि माझी बायको 29 मार्चला डिलिव्हरी झाली होती. सर्व महाराष्ट्र देश बंद असताना वाटेवर कुठं साधी पाण्याची बाटली भेटत नव्हती. आणि मी सकाळी 9 वाजता घरनं जेवण काय असेल, ती बाळातींचं जेवण असेल, पाणी बाटली असेल, ती सगळं काय घेऊन गेला असताना मला करकमच्या चौकामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझी गाडी अडवून करकमच्या पोलीस स्टेशनला नेली. मी सगळ्या पुढऱ्यांना फोन केलं की माझी बायको डिलिव्हरी झाली, मला त्यांचं जेवण, पाण्याची काय कपड्याची व्यवस्था तिथे करावं लागलं. कारण पाणी कुठे भेटत नव्हते, असा लॉकडाऊनचा काळ होता. त्यामध्ये सगळ्यांना पुढऱ्यांना फोन केला असताना आपल्या स्वर्गवासी भारत नाना यांनाही फोन केला होता. आणि करकमचं जी वरिष्ठ अधिकारी आहेत, पाटील म्हणून होतं, त्यांचं नाव काय आठवत नाही मला सध्या, त्यांना सांगितलं की माझी बायको डिलिव्हरी झाली आणि ती जेवणासहित माझ्या गाडीसहित सगळं ती पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. तेवढी विनंती आहे माझी की माझं तेवढा जेवण डबा आणि गाडी मला मिळवून द्या. भारत नानांनी फोन केला की तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय, कुठल्या दवाखान्यात बायको डिलिव्हरी झाली, त्याचं नाव सांग. मी सगळं काय नाव सांगितलं. मी बंडीशेगावचा माजी सरपंच बुवा सुरवसे यांचा पुतण्या आहे म्हणलं. भारत नानांनी माझी दखल घेतली. मात्र माझा विश्वास नव्हता की एक सामान्य कार्यकर्त्यांची एवढी दखल कोण घेईल म्हणून. पुन्हा आपल्या अजितदादांना फोन केला. मात्र 20-25 वेळा हा फोन माझा वेटिंगला होता. मला त्यांच्या पीएनचा माघारी फोन आला की आपण कोण बोलताय. मी म्हणलं मी बंडीशेगावचा पार्थ सुरवसे, माझी बायको दवाखान्यात डिलिव्हरी झाली आणि जेवणाचा डबा, त्यांचे कपडे काय असेल ते मी घेऊन चाललोय. मात्र कडक लॉकडाऊन असताना माझी गाडी, ती जेवणाचं सगळं साहित्य पोलीस स्टेशन मध्ये नेलेलं आहे. तर मला दादांना बोलू द्या म्हणलं, अजितदादांना. तर अजितदादांनी म्हणलं तू खरंच बोलतोय का, नाहीतर बिनकामाचा वेळ वाया घालू नको म्हणून दादांना सांगितलं तुम्ही खात्री करा. तर त्या दवाखान्याचंही मी नाव सांगितलं आणि पोलीस स्टेशनला एक पाटील म्हणून साहेब आहेत वरिष्ठ अधिकारी, अजितदादांनी आणि भारत नानांनी दोघांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं ती बंडीशेगावचा पार्थ सुरवसे त्यांची गाडी आणि ती जेवणाचा डबा माघारी देऊन टाका. कारण ती पोरग काय बिनकामाचं
इथं हिंडणे फिरण्यासाठी आलेला नाही. एक सामान्य शेतकऱ्याच्या पोराची दखल म्हणून अजितदादांनी करकमच्या पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की त्या शेतकऱ्याच्या पोराची ती गाडी आणि जेवणाचा डबा द्या. मी पोलीस स्टेशनला त्या चौकातनं 1 किलोमीटर अंतर असं चालत गेलो. मला वाटतं तिथं 200 गाड्या ही पकडून तिथं पोलीस स्टेशनला जमा केल्या होत्या. जवळजवळ त्या रस्त्याने 100-200 माणसं होती. त्या 100-200 माणसातून मला हाक दिली की बंडी शेगावचं सुरवशक कोण आहे म्हणून. त्यांनी साहेबांना त्यांना बोलायचं आहे, त्यांनी पुढे यावं म्हणून. मी तिथं गेलो आणि त्या साहेब काय म्हणाले की तुम्ही एका एवढ्या छोट्याशा कामाला डायरेक्ट अजितदादांना आणि भारतनानांना फोन केला. मी सगळ्यांना फोन करून दमलो पण माझं कोणी दखल घेतली नाही. तर तिथनं माझं नाव पुकारून माझी गाडी बाहेर काढून दिली. म्हणजे एवढ्या छोट्यातल्या छोट्या माणसाचं देखील काम आपल्या अजितदादांनी आणि भारतनानांनी केलेलं आहे. तरी दादांना खरी श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी मतदार बंधू आणि भगिनींनी हीच खरी आपली श्रद्धांजली ठरणार आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनी यांना आवाहन करतो की आपल्या अधिकृत उमेदवार मयूरताई बागल आणि पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार शिवाजी तात्या मदने आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचा एवढंच आवाहन करतो आणि विनंती इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.